महाराष्ट्र बोर्ड 2026च्या स्टुडंटसाठी थोडीशी बॅड न्यूज आहे. कारण की आत्तापर्यंत जे इंटरनलचे मार्क्स होते ते म्हणजे जे टीचर आपल्याला शिकवत होते, जे सब्जेक्ट टीचर होते त्यांच्या हातात होते आणि ते मार्क्स आपल्याला भेटायचे. परंतु आता थोडीशी म्हणजे जी प्रोसेस आहे ती चेंज झालेली आहे. म्हणजे जी म्हणजे महाराष्ट्र बोर्ड जे आहे त्यांनी एक सूचना म्हणजे नोटीस दिली आहे आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की महाराष्ट्र बोर्डची जे आता म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकलचे आपल्याला 30 मार्क्स भेटतात. ते 30 मार्क्स आता म्हणजे जे आपले क्लास टीचर आहे, जे सब्जेक्ट टीचर आहे, त्यांच्या हातात नाही. तर आता त्यांच्या हातात नाही, तर म्हणजे कोण आपल्याला हे मार्क्स देतील आणि कोणावर आपण डिपेंड राहू या मार्क्ससाठी? ओके. कोण आपली मदत करू शकतो 30 मार्क्स आउट ऑफ 30 मार्क्स घेण्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये? ओके. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला 5 मार्क्स, 5 मार्क्स आहे 20 मार्क्स असं 30 मार्क्स कुठून भेटणार आहे आणि तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं आहे मार्क्ससाठी. ओके. तर तुम्हाला पूर्ण सांगतो. ओके. आतापर्यंत जर तुम्ही म्हणजे पहिले विद्यार्थी असले असते म्हणजे आता ही नोटीस नाही लागली असती आणि तुम्ही जर मला अगोदर विचारलं असतं या नोटीसच्या अगोदर, तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही काहीही करू नका, प्रॅक्टिकलचे पूर्ण मार्क्स तुम्हाला भेटेल. परंतु आता थोडी प्रोसेस वेगळी आहे. आताचे म्हणजे 30 मार्क्स होते आपले म्हणजे अगोदरचे 30 मार्क्स असायचे ते आपले सब्जेक्ट टीचर त्यांच्या हातात असायचे. ते आपल्याला 30 मार्क्स देऊ म्हणजे त्यांना जर 30 मार्क्स द्यायचे असले असते, आपल्या परफॉर्मन्सवर ते आपल्याला 30 मार्क्स देऊ शकते. परंतु आता 30 मार्क्स त्यांच्या हातात नाही. तर 30 मार्क्स कोणाच्या हातात आहे ते एक्सप्लेन करतो. ओके. तर जे 5 मार्क्स आहे, 30 पैकी जे 5 मार्क्स आहेत ते आपले म्हणजे की जे प्रिलिम्स आपण म्हणजे आपण जे वर्षभर प्रिलिम दिले, त्या प्रिलिमच्या म्हणजे जे प्रिलिम्स दिले त्यांच्या रिझल्टच्या बेसवर त्यांचं सगळ्यांना इन्क्लूड करून ते 5 मार्क्स घेतले जातील. ओके. आणि 5 मार्क्स ते इंटरनल टीचर म्हणजे जे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांच्या हातात असते आणि जे 20 मार्क्स आहे ते तुमच्या एक्स्टर्नलच्या हातात असेल. आता याच्या अगोदर कसं व्हायचे, की जे एक्स्टर्नल असायचे त्यांच्या हातात त्यांचं जास्त काही कॉन्ट्रिब्युशन राहायचं नाही. पण आता त्यांचाही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्यांचा आहे आपल्या प्रॅक्टिकलमध्ये. एक्स्टर्नलला तुम्हाला म्हणजे कन्व्हिन्स करायचं आहे. तर कन्व्हिन्स कसं करायचं आहे तर तुम्हाला सिलेबसनुसार थोडंसं अभ्यास करून घ्यायचं आहे, वायवा थोडंसं चांगलं द्यायचं आहे आणि तुमचं इम्प्रेशन चांगलं पाडायचं आहे एक्स्टर्नलवर. जर तुम्ही एक्स्टर्नलला कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्यासमोर तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला, तर तुम्हाला 30 पैकी 30 कोणी देऊ शकत नाही. ओके. म्हणजे 30 पैकी 30 तुम्हाला भेटेल. कारण की आपले जे 5 मार्क प्रिलिमचे आहे ते तर आपल्याला भेटणारच आहे आणि जे सब्जेक्ट टीचर आहे 5 मार्क्स ते तर आपल्याला देणारच आहे. पण 20 मार्क्स एक्स्टर्नल देईल की नाही हे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. तर त्याच्यामध्ये तर आपण काही करू शकत नाही. तर माझं फक्त एकच सजेशन तुमच्यासाठी आहे. म्हणजे जे तुम्हाला जे प्रॅक्टिकल आहे त्याला थोडं रीड करून जा आणि जे प्रॅक्टिकलच्या रिलेटेड थिअरीज आहेत ते तुम्ही थोडंसं करून घ्या आणि डेफिनेशन वगैरे विचारतात. तर मोस्टली जे टीचर असतात ते डेफिनेशनच विचारतात. तर थोडेसे जे पॉइंट्स आहेत डेफिनेशन ते थोडंसं करून जा. जसं काय म्हणजे फर्स्ट चॅप्टरमधून जास्त विचारतात जसं की असेक्शुअल रिप्रोडक्शन काय, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय, असे क्वेश्चन इझी क्वेश्चन तुम्हाला विचारते. नाहीतर मग ब्लड प्रेशर काय आहे, असं काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. ओके. तर तुम्हाला काही जे छोटी-छोटी म्हणजे जे चॅप्टर जे आहे तुमचे त्यांचं जे हेडिंग आहे ना, त्यांचं मधली जे डेफिनेशन आहे ते तर तुम्ही लक्षात ठेवून जा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके. तर असं तुमचं सजेशन होतं आणि ही थोडीशी बॅड न्यूज आहे कारण की 30 मार्क्स ते आपल्या हक्काचे होते ते पण आता आपल्या हातून गेलेले आहे. ओके. तर थोडा अभ्यास करून जा. वायवा चांगलं द्या. तर तुमचे मार्क्स फिक्स आहे. ओके. अशाही न्यूजसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला हेल्पफुल आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण अशा व्हिडिओवर बनवू, की जे बी बायोलॉजी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी त्यांचे इम्पोर्टंट चॅप्टर जे आहेत त्यांच्यामधले इम्पोर्टंट डायग्राम, इम्पोर्टंट चार्ट, इम्पोर्टंट क्वेश्चन्स, पी-आय-क्यू कोणते रिपीट झाले ते सगळं म्हणजे कन्क्लूड करून मी एकाच व्हिडिओमध्ये आणणार. म्हणजे बायोलॉजीचं एका व्हिडिओमध्ये, फिजिक्सचं एका व्हिडिओमध्ये असं एक चॅप्टर वाईज आपण घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून येईल, की कोणत्या चॅप्टरमधले कोणते पॉइंट इम्पोर्टंट आहे. ते सगळं मी तुम्हाला देणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करणं विसरू नका.